मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले। ऑपरेशन सिंदूर मधील शहीदांना श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा असं आवाहन अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे केले। तसंच युद्धाचा निकाल लागला नाही त्यामुळे विजय जल्लोष टाळावा असंही अमित ठाकरे यांनी पत्रामध्ये नमूद केले। तर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर मधील शहीदांना श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा असं त्यांनी या पत्राद्वारे म्हटलेलं आहे। तसंच युद्धाचा निकाल लागलेला नाही त्यामुळे विजय जल्लोष टाळावा असंही अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, आपण पाहतोय मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मोदींना पत्र पाठवलेलं आहे, काय नेमकं या पत्रामध्ये आणखी नमूद करण्यात आलंय? श्वेता, अगर सुरुवातीचा आपण आढावा जर घेतला, जेव्हा सीमारेषांवरती तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं, भारताने ऑपरेशन सिंदूर याच्या माध्यमातून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलेलं होतं, तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची भूमिका मांडलेली होती। अर्थातच यावरून आपली त्यांनी भूमिका मांडत असताना ज्या प्रकारे पक्षाकडनं किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे दौरे करत होते त्यांच्यावर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते। आणि आता सीज फायर नंतर, युद्ध बंदीनंतर ज्या प्रकारे राजकीय पक्षाकडून महायुतीकडून तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत, त्यावरून आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एक आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारे आपण तिरंगा यात्रा आणि विजय कुठेतरी आपला झालेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय। मात्र हे कुठेतरी उचित नसल्याचं त्यांनी आपल्या पत्रातून म्हटलेलं आहे। ज्या लोकांनी, ज्या जवानांनी या सगळ्या युद्धामध्ये सीमारेषांवरती जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती, अशामध्ये आपल्या जवानांनी जीव गमावलेला आहे, त्यांच्या कुटुंबियांकडे कुठेतरी आपल्या संवेदना दाखवली पाहिजे, त्यांना आपण मदत केली पाहिजे, त्याकडे जनजागृती, लोकांमध्ये सजगता निर्माण केली पाहिजे, लोकांमध्ये हा मेसेज गेला पाहिजे। तर याकडे न बघता आपण दुसरीकडे तिरंगा यात्रा, विजय यात्रा काढून कुठेतरी संभ्रम जो आहे तो नागरिकांमध्ये निर्माण करतोय आणि हे कुठेतरी झालं नाही पाहिजे। यासाठी अमित ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता महायुतीकडून ज्या प्रकारे त्यामुळे या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेलं आहे आणि आपलं म्हणणं त्यांच्यासमोर मांडलेलं आहे।